प्रतिबिंब जनमानसांचे। अहिल्यानगर शहरामध्ये येत्या 14 फेब्रुवारी रोजी प्रोफेसर चौकामध्ये एका कॉफी कॅफेमध्ये रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या घटनेचे संपूर्ण व्हिडिओ असतील तसेच पोस्टर हे सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेले आहेत। या रेव पार्टी संदर्भात या घटनेनंतर अहिल्यानगर शहरातील सकल हिंदू समाज हा आक्रमक झाला। त्यानंतर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज 10 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले आहे। कॉफी कॅफेच्या आडून रेव पार्टी ठेवण्यात आलेली आहे 14 फेब्रुवारी रोजी। या रेव पार्टीवर तसेच संबंधित कॅफे चालकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। हिंदू जनजागृतीच्या समितीचे पदाधिकाऱ्यांनी आपल्यासोबत संवाद साधलाय, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं हे प्रकरण आहे काय। आज समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी एक निवेदन दिलेलं आहे। सायवेडी या ठिकाणी कॉफी रेव पार्टी या नावाखाली जे या ठिकाणी पार्टीचं आयोजन केलेलं आहे, तर यामध्ये एक भाग लक्षात कसा येतोय की त्याचं जे आयोजन आहे या आयोजकांनी स्वतःची ओळख लपवलेली आहे। आणि या ठिकाणी बहुतांशी वेळा ज्या वेगवेगळ्या पार्ट्या होत आहेत तर याच्यामध्ये बऱ्याच वेळा अंमली पदार्थांचं सेवन करणं, नृत्य, आपल्या संस्कृतीचं हनन करण्याचं कार्य त्या ठिकाणी होत आहे। आणि बऱ्याच वेळा अशा पार्ट्यांच्या मधून या जिहादी प्रवृत्ती आपल्या ज्या मुली आहेत या मुलींना लव जिहादच्या माध्यमातून सुद्धा जाळ्यामध्ये अडकवण्याची शक्यता आहे। तरी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की अशा पार्टीला या ठिकाणी नगरमध्ये मान्यता देण्यात येऊ नये। या ठिकाणी त्यांना यापुढे नगरमध्ये असल्या कुठल्याही प्रकारची पार्टी व्हायला नको, अशा दृष्टीने आम्ही समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निवेदन दिलेलं आहे। जय श्रीराम। 14 फेब्रुवारी रोजी नगरमध्ये एक कॉफी रेव पार्टीचं अशा पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर ती पार्टी होऊ नये, खरं तर आज त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आपल्याला व्हॅलेंटाईन म्हणलं की लोक सांगतात की हा प्रेमाचा दिवस असतो, पण ह्या सगळ्या पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण जेव्हापासून व्हायला लागलंय तर खरं तर ह्या पिढीसाठी ही अत्यंत अवघड परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। याला खूप वर्षांपूर्वी सर्वात प्रथम विरोध कुणी केला असेल तर तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या गोष्टीला खरं तर विरोध केला होता। आणि त्याचं कारण जे आहे ते आता जाऊन कुठेतरी पुढे येतंय, कारण ह्या अशाच सगळ्या प्रकारांमधून, पार्ट्यांमधून आपल्या मुली, महिला जास्त प्रमाणात बेपत्ता होण्याचं जे प्रमाण आहे, जो आकडा आहे तो वाढत चाललेला आहे। या अशा पार्ट्यांमधून वाईट प्रवृत्तीच्या लोकांना, जिहादी प्रवृत्तीच्या लोकांशी आपल्या महिला आणि मुलींचा संबंध येतो, संपर्क येतो, तिथून पुढे संवाद वाढत जातो। आणि ह्याच संवादाचं रूपांतर जे आहे ते कुठं जाऊन पुढे तरी आपल्या महिला आणि भगिनींना वाईट मार्गाला लावण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं जातं। अंमली पदार्थांचा वापर सगळ्यात जास्त या असल्या पार्ट्यांमध्ये होत असतो। खरं तर रेव पार्टी याच शब्दाला शासनानं सुद्धा विरोध केलेला आहे। इथं आपण सगळीकडे त्याच्यावर बंदी असताना देखील नगरमध्ये अशा प्रकारची रेव पार्टी आयोजित केली जाते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये खूप टीनेजर्स, कमी वयातले मुलं मुली जे आहेत त्यांच्यासाठी या पार्टीचं आयोजन केलं गेलेलं आहे। याच्यामध्ये सांगितलंय की फाइंड युअर व्हॅलेंटाईन, अर्थात तुमचा जोडीदार शोधा। त्याचा जोडीदार शोधायला त्यांचे आई वडील भक्कम आहेत। ज्यांनी कुणी ही पार्टी आयोजित केलेली आहे त्यांनी त्यांची नावं लपवून जी काही ही पार्टी आयोजन केली आहे त्यांनी समोर यावं, याची जबाबदारी घ्यावी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा पार्टीज ज्या आहेत ते यातून केवळ फक्त या पिढी नासवण्याचं काम चाललंय, महिला मुलींना वाम मार्गाला लावण्याचं काम चाललेलं आहे। नगर शहराचे हिंदुत्ववादी आमदार संग्राम भैया जगताप यांना देखील आम्ही या संदर्भात निवेदन देणार असून अशा पार्ट्यांना जर समजा आता आळा घातला नाही तर भविष्यात याला पुन्हा प्रोत्साहन दिल्यासारखं होणार आहे। तेव्हा कृपया जिल्हाधिकारी असतील किंवा पोलीस प्रशासन असतील, आमदार साहेबांना सुद्धा आमचं हेच निवेदन असणार आहे की अशा पार्ट्या नगर शहरामध्ये नाही तर जिथे कुठे घडतील तिथं विरोध करणं हे आमचं काम आहे आणि त्या थांबवल्या गेल्या पाहिजे, असं आमचं कळकळीचं आवाहन आहे। हर हर महादेव। 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे या निमित्त प्रोफेसर चौकामध्ये, धर्मवीर चौकामध्ये ही जे काही अराजकीय किंवा अधार्मिक आंदोलन म्हणजे नियोजन चालू आहे त्याचा स्पष्ट शब्दात आम्ही विरोध करतोय। व्हॅलेंटाईन डेचा आणि हिंदू धर्माचा काही एक संबंध नाहीये। इथं आयोजक आहेत परधर्मीय, सहभागी कोणाला व्हायला लागतात हिंदू तरुणींना, हिंदू मुलांना। तर या गोष्टीला भारतीय संस्कृतीचा आणि या व्हॅलेंटाईन डेचा काही संबंध नाही, अशा भावना आम्ही आता जिल्हाधिकारी साहेबांसमोर मांडलेल्या आहेत। या कार्यक्रमाला कुठल्याही परिस्थितीत या नगर शहरामध्ये परवानगी दिली जाऊ नये ही आमची प्रखर मागणी आहे। कारण हा जो काही रेव पार्टी नावाचा प्रकार आहे हा मुंबईमध्ये, पुण्यामध्ये याच्यामध्ये अंमली पदार्थांचा जास्त वापर झालेला आहे।
म्हणजे आमच्या नगरच्या पिढीला सुद्धा नाचवण्याचं हे काम करतायत. म्हणून स्पष्ट शब्दात सांगतो, रेव पार्टीला कसल्याही परिस्थितीत नगर शहरात परवानगी नको, धर्मवीर चौकामध्ये तर अजिबातच नको. हर हर. नमस्कार. आता आम्हाला असं समजलेलं आहे की अहिल्यानगरमध्ये प्रोफेसर चौकामध्ये कॉफी रेव पार्टी होणार आहे आणि ज्या व्यक्ती हे आयोजन करतायत त्यांनी त्यांची जी ओळख आहे, त्यांची आयडेंटिटी आहे ती लपवलेली आहे आणि इकडे अनेक मुली त्यांच्या संपर्कात आहे. याचं व्हेरिफिकेशन हे आम्ही सायबर क्राईमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून केलेलं आहे. तर हे सगळं बंद व्हायला पाहिजे. आपली जी संस्कृती जर का टिकवायची असेल आणि महिलांना मुलींना अंमली पदार्थांपासून वाचवायचं असेल तर याला संमती देऊ नये आणि जो व्यक्ती आयडेंटिटी लपवतोय त्याने समोर यावं असं आमचं म्हणणं आहे. अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज 24 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.